आता पाहूया नवीन लस. हंगामी इन्फ्लुएन्झा, ज्याला सामान्यतः फ्लू म्हणतात, हा इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होतो, जे श्वसन मार्गाला म्हणजेच नाक, कान, घसा व फुफ्फुसांना संक्रमित करतात. सामान्य सर्दीसारखा इतर अनेक विषाणूजन्य श्वसन मार्गाप्रमाणे फ्लू अनेक लोकांमध्ये गंभीर आजार आणि जीवघेण्या गुंतागुंत निर्माण करू शकतो. सामान्य दुष्परिणाम जे लसीनंतर दिल्यानंतर होऊ शकतात ते आहेत इंजेक्शन साइटवर होणारी प्रतिक्रिया, त्याच्यामध्ये वेदना, लालसरपणा किंवा सूज येणे ग्राह्य धरले जाते. सिस्टेमिक प्रतिक्रिया, हळू ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा आणि मळमळ हे दुष्परिणाम दिसू शकतात. अत्यंत दुर्मिळ अशा गंभीर दुष्परिणामांमध्ये श्वास घेण्याचा त्रास होणे, ओठ, जीभ, घसा यांना सूज येणे हे समाविष्ट आहे. गुइलेन बॅरी सिंड्रोम हा अत्यंत दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार या परिस्थितीत उद्भवू शकतो, ती फ्लू लसीकरणामुळे होऊ शकते. तापामुळे येणारे झटके ही एक दुर्मिळ शक्यता आहे, विशेषतः लहान मुलांमध्ये ते दिसणे स्वाभाविक आहे. महत्वाच्या सूचना लक्षात घ्या, फ्लूच्या लसीमुळे फ्लू होऊ शकत नाही. बहुतेक दुष्परिणाम सौम्य असतात, ते